गुड मॉर्निंग गाईज, शुभ सकाळ. आजचा विषय आहे सँडविचसाठी लागणारं साहित्य आहे. बटर घेतलं आहे मी इकडे, चीज घेतलं आहे, त्यानंतर इकडे अशी तयारी करून ठेवली आहे. हा बटाटा उकडलेला, त्याचे स्लाईस करून ठेवले, काकडीचे स्लाईस करून ठेवले, टोमॅटोचे स्लाईस करून ठेवले, कांदा ऑप्शनल आहे आणि गाजर किसून घेतला आहे. आणि चटणीसाठी इथे मी चटणी पण केली आहे छानपैकी अशी तयार. सँडविचसाठी लागणारी चटणी पण तयार केली आहे. चटणी तयार करण्यासाठी मी घेतलेत मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, खूप सारी कोथिंबीर, 2-3 बर्फाचे तुकडे आणि छोटासा लिंबाचा तुकडा आणि चवीपुरतं मीठ. आणि ही अशी एवढी कन्सिस्टन्सी असलेली आपण अशी ही चटणी करून घ्यायची आहे सँडविचसाठी. सँडविच तयार करण्यासाठी आपल्याला असे ब्रेड लागणार आहेत. सो मी असे ब्रेड घेतलेत. आता त्याच्यावर मी बटर लावणार आहे. अशा पद्धतीने बटर लावून घेतलेलं आहे मी ब्रेडला. आता वर चटणी लावणार आहे. अशा पद्धतीने चटणी लावून घेतलेली आहे. प्रत्येक ब्रेडला व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करायची. आता याच्यावर मी किसणार आहे आपलं चीज नंतर सगळं स्लाईस मी व्हेजिटेबल्सवर ठेवणार आहे. हे चीज स्प्रेड करून घेतले मी सगळीकडे. त्यावर ठेवली आपण अशी काकडीनंतर आता येईल बटाटा. अशा पद्धतीने बटाटा आपण ठेवला आहे. त्याच्यावर आता येईल किसलेलं गाजर, टोमॅटो, कांदा. हे बघा, हे अशा पद्धतीने छानपैकी बनवून घेतलेलं आहे. आता ही स्लाईस जी आहे ती त्याच्यावर येईल आणि मग आपण बटरमध्ये शॅडो फ्राय करणार आहोत. हे आपले अशा प्रकारचे सँडविचेस तयार झाले. ज्यांना असे कच्चे खायचे असतील न भाजता ते तसेही खाऊ शकतात. आता मी याला तव्यावर छान, हा तवा असा गरम करत ठेवला आहे, तो छान गरम झाला आहे. त्याच्यावर बटर टाकणार आहे. हा असा बटर छानपैकी लावून झालेला आहे. आता याच्यावर सँडविच ठेवूया आपण. हे असे सँडविचेस ठेवलेले आहेत. तर त्याच्यावर बटर लावून घेऊया व्यवस्थित वरून. हे बघा, वरून बटर लावून झालेलं आहे. आता त्याला आपण खालची बाजू वर करणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही, किती छान रंग आला आहे, असं खरपूसपणा आला आहे. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी वास, सुगंध सुटलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही साईडनी त्याला करू शकता. अशा प्रकारे हे सँडविच आपले रेडी आहेत खाण्यासाठी, छान असे टेस्टी. हे आपले सँडविच रेडी. वरून थोडंसं मी चीज किसणार आहे. चीजी सँडविच रेडी.